तर पुणे भाजपचे नेते सुदर्शन चौधरींनी एबीपी माझाशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे। अजित पवार नको ती केवळ माझीच नव्हे तर अनेक भाजप कार्यकर्त्यांची भावना आहे असं चौधरी म्हणतात। राष्ट्रवादी हा गुंडांचा पक्ष आहे अशी ही टीका त्यांनी केली आहे। पाहूया। खरं तर गेल्या 10 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा आम्ही प्रामाणिकपणे पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात काम करतोय आणि परवा आमची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी फक्त भावना व्यक्त केली। आम्ही अजितदादांचा कुठे अनादर केला नाही किंवा अजितदादांविषयी काही चुकीचं बोललो नाही। आम्हाला त्यांच्यासोबत नकोय कार्यकर्त्याला, आम्ही विरोधात राहू काही करू हे व्यक्तिगत माझं मत होतं। ते फक्त या भावना व्यक्त केल्या। त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल इथे येऊन राष्ट्रवादीच्या गुंडांनी हे करायचं, तर मला वरून पक्षाचा निरोप आहे त्याच्यावर आता वक्तव्य देऊ नका, त्याच्यामुळे मला काय आता बोलता येणार नाही। अच्छा, ठीक आहे, तुम्हाला बोलता येणार नाही, पण राष्ट्रवादी सोबत जाऊन काही फायदा होत नाही असं तुमच्या त्या वक्तव्याचं एकूण म्हणजे त्याचा मथितार्थ तसा होता की स्वतंत्र व्हावं, आघाडीतून बाहेर पडावं किंवा अजित पवारांना आघाडीतून बाहेर काढावं अशा आशयाचं तुम्ही बोलला। तर तेच तुम्हाला पुण्यात जाणवतंय अजित पवार पालकमंत्री असल्यामुळे? नाही, जे जाणवलं ते बोललं, पण आता पक्षाचा आदेश मला मानावा लागेल आणि मला त्याविषयी प्रतिक्रिया आता काही देता येणार नाही। आता तुमच्या विरोधात इथे आंदोलन झालं, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली, तर हे पण तुम्ही म्हणजे काही त्याच्याबद्दल बोलू शकत नाही, सहन करा असं सांगितलं पक्षाने? नाही, हे बघा, राष्ट्रवादी हा गुंडांचा पक्ष हे अख्ख्या राज्याला माहिती आहे आणि त्यांनी तर ते त्यांच्या पद्धतीने परत एकदा दाखवून दिलं। मला बाकी काही बोलायचं नाही। बरं, आघाडी असावी नसावी, एक सामान्य कार्यकर्ता जो ग्राउंड लेवलवरचा आहे त्यावरून काय वाटतं तुम्हाला? नाही सर, जनतेने सांगितलंच ना आता लोकसभेला, आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची खरंच इच्छा नाही। आणि या सगळ्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी नेमकं काय म्हटलंय आपण तेही पाहूया। अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होती। त्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते आणि मार्केट कमिटीचे संचालक असं म्हणतायत की अजितदादांना महायुतीतनं बाहेर काढा, कारण महायुतीमुळे आणि अजितदादांमुळे म्हणजे महायुतीत अजितदादांना घेतल्यामुळे भाजपचं खूप नुकसान झालंय। बरोबर आहे, ज्या नेत्यांपुढे आपण आपलं मनोगत मांडताय ना, ज्या आमदारांपुढे आपण आपलं मनोगत मांडताय ना, त्यांना विचारा त्यांच्या भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याला अजितदादांनी किती मदत केलेली आहे। बाकीच्यांनाही आपण जे बोलताय ना, त्या प्रत्येक कार्यकर्ता जो तिथे उपस्थित आहे त्यांना मनातून विचारा की अजितदादांची त्यांना किती मदत झाली। आणि बरोबर आहे तुमचं, अजितदादांमुळे तुमचं पुणे जिल्ह्यात नुकसान झालं, उत्तर प्रदेशमध्ये पण अजितदादांमुळेच नुकसान झालं की काय असा प्रश्न मला पडलेला आहे। चंद्रकांत दादा बारामतीत आले आणि भाजपचं नुकसान करून गेले का आमचं नुकसान करून गेले हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती। मी बावनकुळे साहेबांना आव्हान करते की कृपया करून भाजपच्या कार्यकर्त्यांना आवरा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ताही इथून पुढे गप्प बसणार नाही आणि आम्हाला तर संघर्षाची सवय आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।